सर्वांना नमस्कार. गव्हर्नमेंट जॉब अपडेट या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्र काय काय लागणार, कुठं भरती होणार, किती जिल्ह्यात होणार आणि कधीपर्यंत होणार, पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर बघूया आपण काय आहे भरतीचा उद्देश. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, जिल्हा पोलीस आयुक्त कार्यालयाकडून ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. प्रशिक्षण केंद्राची क्षमता 5,000पेक्षा 7,500 झालेली आहे आणि निवड प्रक्रिया ही लेखी चाचणी, शारीरिक चाचणी, परीक्षा, कागदपत्र पडताळणी, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये डिटेल दिली आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र पोलीस भरती 10वी-12वीचे गुणपत्रिका प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. शाळा महाविद्यालय सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, लग्न झालेलं असल्यास नावाचे गॅजेट कॉफी सर्टिफिकेट, ड्रायव्हर पदासाठी हलके वाहन चालवण्याचा टीआर परवाना. पोलीस भरतीमध्ये हे सर्व आवश्यक आहे. अर्ज सादर करताना लागणारे महत्त्वाचे सर्व कागदपत्र: तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करून फॉर्म भरायचा आहे. फोटोची साईज तुमची 50 KB आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्ही बघू शकता की हे बघा मित्रांनो, जातीचा आरक्षणाचा फायदा घेणाऱ्या उमेदवारांकडून जात प्रमाणपत्र मागवले जात आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, MSCIT प्रमाणपत्र असणं महत्त्वाचं आहे. लेखी परीक्षा जाताना उमेदवाराकडे ओळखपत्र असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, ओळखपत्र बँकेचे अपडेट केलेले पासबुक, आधार कार्ड असणं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे डोमोसाईट प्रमाणपत्र असणं महत्त्वाचं आहे. प्रमाणपत्राच्या साक्षीकीन छायापत्र असणे, जात प्रमाणपत्र, सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता की आर्थिकदृष्ट्या मागास असल्यास प्रमाणपत्र पाहिजे आहे आणि खेळाडू साठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाची प्रमाणपत्राची पडताळणी पण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता, पोलीस कॉन्स्टेबल 9,373, पोलीस बँक्समॅन ते दोन्ही एकत्रच दिलं आहे 9,373. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर 1,576, पोलीस कॉन्स्टेबल SRPF 3,441 आणि पर्सन कॉन्स्टेबल 1,800. टोटल आहे 16,190 पदासाठी ही भरती होणार आहे. तर आपण बघूया सिटी कुठे कुठे आहे. तर मुंबईमध्ये पण ही भरती होणार आहे 4,230 पदासाठी, ठाणे शहरमध्ये 686 पदासाठी आणि पुणे शहरमध्ये 775 पदासाठी, पिंपरी चिंचवड 262 पदासाठी, मीरा भाईदर 231, नागपूर शहर 602, नवी मुंबई 185. त्याचप्रमाणे मित्रांनो, सोलापूर शहरला 32 जागा आहे. लोहमार्ग मुंबईमध्ये 51 जागा आहेत आणि तुम्ही बघू शकता, ठाणे ग्रामीण 119, रायगड 422, पालघर 59, सिंधुदुर्ग 118, रत्नागिरी 170, नाशिक ग्रामीण 32, अहमदनगर 64. बघू शकता तुम्ही, याप्रमाणे ही भरती होणार आहे. तर आवर्जून तुम्ही अर्ज करा भरती निघाल्यानंतर. आणि मित्रांनो, पुढचा व्हिडिओ आल्यानंतर लवकरच भेटेल. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्या चॅनललाही लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढील बघूया, पुणे ग्रामीण धुळे 57, कोल्हापूर 213, सातारा 235 आणि त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर 147, नांदेड 134, त्याचप्रमाणे परभणीला 141 आणि मित्रांनो, नागपूर ग्रामीण 129, भंडारा 60, चंद्रपूर 146, वर्धा 20, गडचिरोली 752. याप्रमाणे ही भरती आहे. गोदावरी 110, अमरावती 198. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता, बुलढाणा 135 आणि मित्रांनो, यवतमाळ 66, लोहमार्ग पुणे 18,
आणि छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 527 जागा आहे. तर याप्रमाणे ही भरती आहे. लातूरला 64, वाशिमला 68, नाशिकला 18, बीडला 170, धाराशिवला 143, जळगावला 137, जालन्याला 125, नंदुरबारला 151, सांगलीला 40, असे टोटल 12,749 जागाची भरती होणार आहे. तर मित्रांनो, आवर्जून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याप्रमाणे पोलीस भरतीसाठी तयारी करा. चला तर मग आपल्या चॅनललाही सबस्क्राईब